नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. तर हे वॉच आहे ना, नवीन आणलं आहे आणि कोणी ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. ज्या कंपनीचं वॉच आहे ना, त्याच कंपनीचा यांनी टी शर्ट घातला आहे. मी म्हणते असं कसं काय कॉम्बिनेशन केलं यांनी. तर आज आहे यांचा बड्डे आणि हे आहेत माझे मोठे जीजू आणि सगळे त्यांना तात्या बोलतात. तर सार्थकने सुद्धा घड्याळ आणले आणि लावण्याने सुद्धा घड्याळ आणले आणि नवीन काही आणल्यावरती ते पहिले दोघं जण मला दाखवायला येतात. त्यांचं म्हणणं असतं की छान छान आमचे पण व्हिडिओ काढ ना, तू कसे व्हिडिओ काढते, कारण आम्ही तुझे व्हिडिओ बघतो आणि तुझ्या व्हिडिओमध्ये आम्हाला दिसायला खूप छान वाटतं असं. सो यांनी पण घड्याळ आणले जिजूने. ज्या कंपनीचं घड्याळ आणले त्याच कंपनीचा टी शर्ट घातला आहे त्यांनी. त्यामुळे ना मला खूपच नवल वाटत होतं, हसायला येत होतं. कसं काय शोधून सगळा टी शर्ट आणि घड्याळ एका कंपनीचा आणलं काय माहिती. सो आज होता त्यांचा बड्डे आणि सगळे छान आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो. कोणाचा पण बड्डे असो, पप्पांच्याच घरी सेलिब्रेट करतो. आणि कोणाचा पण बड्डे असू दे, या दोघींना खरंच जातात. ह्यांना वाटतं की नाही, आमचाच बड्डे आणि केक आम्हीच कट केला पाहिजे. त्यामुळे ज्याचा कोणाचा बड्डे ना, त्याच्या साईडला असं बसतात आणि केक कट करतात. कारण की चॉकलेट केक आम्ही नेहमी आणतो आणि लहान मुलांना जास्त चॉकलेट केकच आवडतो. आणि यावेळेसचा केक आहे ना, खूप जास्त टेस्टी होता. त्यामुळे या दोघी तर माहितीच, आता पहिले तर आम्हालाच केक खायला पाहिजे असं बोलून त्या तिथेच जाऊन बसल्या केकच्या साईडला. सो छान बड्डे सेलिब्रेट केला आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि नंतर बिर्याणी मागवली होती आम्ही. आणि बिर्याणी वाढण्याची जी टेक्निक आहे ना, ती फक्त माझ्या जिजूंनाच माहिती आहे. सो ती अगदी व्यवस्थित, त्याची भाजी, मसाला राईस त्याचा वरचा आणि तो पांढरा राईस प्रॉपर ते छान वाढतात. मस्त कोशिंबीर होती आणि केक होता. नंतर या दोघींची मस्ती चालली होती पप्पांसोबत. सो असा होता आजचा दिवस.